उपदेशक अध्याय 1 यरुशलेमेतील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचने। व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो। व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ। या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करीतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते। सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो। वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो। तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करीतो। सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही। ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात। सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करिता येत नाही। ते पाहून डोळ्याची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही। एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार। भूतलावर नवे म्हणून काहीच नाही। हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते। मागल्यांचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढल्यास राहणार नाही। मी उपदेशक यरुशलेमात इस्रायलांचा राजा होतो। ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले। देवाने मनुष्यांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत। ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली। तो पहा, हा सर्व व्यर्थ वायफळ उद्योग होय। जे वाकडे आहे ते सरळ होत नाही, जे उणे आहे ते जमेस धरिता येत नाही। मी आपल्या मनाशी म्हणालो, माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्याहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे। ज्ञान व विद्या यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे। ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लाविले, तो मला असे दिसून आले की हाही वायफळ उद्योग होय। कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार। ज्याला विद्या अधिक त्याला दुःखही अधिक। उपदेशक अध्याय 2 मग मी आपल्या मनात म्हटले, चल, हास्य विनोदाने मी तुला आजमावून पाहतो। तर आता तू सुख भोगून घे, पण हेही व्यर्थ। मी हास्यास म्हटले, तू वेडे आहेस। मी विनोदास म्हटले, तुझपासून काय लाभ? मानवपुत्रांनी आपल्या साऱ्या आयुष्यात ह्या भूतलावर काय केले असता त्यांचे हित होईल याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करिता येईल याचा मी आपल्या मनाशी शोध केला। मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधिली, द्राक्षीचे मळे लाविले। मी आपल्यासाठी बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावविली। वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून
मी तलाव करविले. मी दासदासी खरेदी केल्या. माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते. खिल्लारे व कळप यांचे मोठे धन मजजवळ होते. तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळ नव्हते. मी सोन्या रुपयाचा आणि राजाजवळ असणाऱ्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला. स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळविल्या आणि मानवपुत्रास रंजविणाऱ्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेविल्या. असा मी थोर झालो. माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो, तरी माझा विवेक कायम होता. माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही, कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले. तो पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. मग पहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण याकडे मी लक्ष पुरविले. कारण राजाच्या मागून येणाऱ्या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार. मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ, तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ. ज्ञानाचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात आणि मूर्ख अंधकारात चालतो. असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले. मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी. मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला? मी आपल्या मनात म्हटले, हेही व्यर्थच. मूर्खाप्रमाणेच ज्ञानाची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणाऱ्या काळी सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पहा, ज्ञानी कसा मरण पावतो, तर मूर्खाप्रमाणेच. यावरून जीविताचा मला वीट आला. कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले. एकूण सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे. माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. हे लक्षात येऊन मी या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला. तो सूज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक. तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादिले आहे त्यावर तो ताबा चालविणार, हेही व्यर्थच. यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले आणि माझे मन हताश झाले. कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई यांनी परिश्रम करून काही संपादावे आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे, हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय. मनुष्य जे काही परिश्रम करीतो व आपला जीव उलथापालथा करून ह्या भूतलावर खटाटोप करीतो त्याचा त्याला काय लाभ? त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात. त्याची दगदग कष्टमय असते. रात्रीही त्याच्या मनास चैन नसते, हेही व्यर्थच. मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही. हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले, कारण त्याच्या प्रसादावाचून
खाणेपिणे व सुख भोगणे ही कोणास प्राप्त होणार? जो देवाच्या दृष्टीने चांगला, त्यास तो बुद्धी, ज्ञान व सुख ही देतो. धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादितो, अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला त्यास ते द्यावे. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. उपदेशक अध्याय 3. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्यूसमय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय व हसण्याचा समय, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय व गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय व सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करीतो त्यात त्याला काय लाभ? मानवजातीस जे कष्ट देव भोगाव्यास लावित असतो ते मी पाहिले आहेत. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनविली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे, यापरते इष्ट त्यास काही नाही हे मला कळून आले आहे. तरी प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे, ही देवाची देणगी आहे. मला हे देखील समजून आले की देव जे काही करीतो ते सर्व काळ राहणार. ते अधिक करिता येत नाही व उणे करिता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्या पुढे आणितो. शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पहावे तर तेथे दुष्टता आहे. धर्माचे स्थान पहावे तर तेथे दुराचार आहे. मी आपल्या मनात म्हटले, देव धार्मिकाचा आणि दुष्टाचा न्याय करील, कारण हर एक गोष्टीचा व हर एक कामाचा नेमलेला समय आहे. मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानवपुत्रांकरिता करीतो ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशु आहो हे त्यास कळून यावे. मानवपुत्रावर प्रसंग येतात तसे पशुवर येतात. दोघांवरही एकच प्रसंग येतो. हा मरतो तसाच तोही मरतो. त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे. पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही, कारण सर्व काही व्यर्थ आहे. सर्व एकाच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासूनच आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात. मानव जातीचा प्राण वर जातो आणि पशु जातीचा प्राण
खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक. ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, याप्रते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे. त्याच्या मागे जे काही होणार ते त्याने पहावे, म्हणून त्याला परत कोण आणील. उपदेशक अध्याय 4. मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी फिरून निरीक्षण केले. तो पहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. त्याचवर जुलूम करणाऱ्यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी, असे मी म्हटले. जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी. मग मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली. ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो. कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठींपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली. मग मी फिरून भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या. कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही. त्याला पुत्र किंवा बंधू नाही, तरी त्याच्या कष्टाला अंत नाही व धनाने त्याच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. तो म्हणतो, मी हे श्रम करीतो व माझ्या जीवाचे सुख दवडितो, हे कोणासाठी? हेही व्यर्थ कष्टमय होय. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते. त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते. एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा. कारण हा कारागृहातून निघून राजा झाला, पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला. हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला, त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले. ज्यांचा तो अधिपती झाला ते अगणित होते. तरी पुढील काळचे लोक त्याचविषयी आनंद पावणार नाहीत. निसंशय हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. उपदेशक अध्याय 5. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा संभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिहवनापेक्षा बरे. आपण अधर्म करीतो हे त्यास कळत नाही. बोलण्याची घाई करू नको. देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको. कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस. म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते, तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रगट होते. तू देवाला नवस केला असल्यास
तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे दिव्य दूतासमोर म्हणू नको. तुझ्या बोलण्याचा देवाला राग येऊन त्याने तुझ्या हातची कामे नष्ट का करावी. बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत, पण तू देवाचे भय धर. एखाद्या प्रांतात दुर्बलांवर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको, कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो. शेतात मन घालणारा राजा देशाच्या कल्याणास सर्वस्वी कारण होतो. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ. संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात. डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो. कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो त्याची निद्रा गोड असते, पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. धनिक धन राखून ठेवितो ते त्याच्या हानीला कारण होते. हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे. त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही. तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल. आपल्या श्रमांचे काहीही फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही. तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे. त्याने वायफळ उद्योग केला त्याचा त्याला काय लाभ. तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो, त्यास बहुत खेद, रोग व संताप ही होतात. मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे: मनुष्याने खावे प्यावे व ह्या भूतलावर जे श्रम तो करीतो त्या सर्वात देवाने त्यास दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे, कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे. कोणास देवाने धनसंपत्ती दिली असेल तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करीताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगीच समजावी. त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी चिंता वाटणार नाही. देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो. उपदेशक अध्याय 6. मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले. ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. ते हे: कोणा मनुष्यास देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही, तरी देव त्याला ते भोगू देत नाही. ते परकाच भोगितो. हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. कोणा मनुष्यास 100 मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही. त्याचे उत्तर कार्य झाले नाही तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला असे मी म्हणतो, कारण तो शून्यावस्थेत येतो
व अंधकारात नाहीसा होतो. त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते. त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही, म्हणून ह्याला त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते. हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगिले नाही, तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना. मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जीवाची तृप्ती म्हणून होत नाही. मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकात कसे वागावे हे जाणतो, त्याला तरी काय लाभ? मन इकडे तिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते. मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते. त्याजहून जो समर्थ, त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही. व्यर्थतेची वृद्धी करणाऱ्या अशा बहुत गोष्टी आहेत, त्यापासून मनुष्याला काय लाभ? मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवितो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक. मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल? उपदेशक अध्याय 7. सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा. जन्मदिनापेक्षा मृत्यूदिन बरा. भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे, कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे. जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. हसण्यापेक्षा खेद करणे बरे. मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते, पण मूर्खांचे चित्त हास्य विनोदगृहाकडे लागते. मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे, कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणाऱ्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते. हेही व्यर्थ होय. जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो. लाच खाल्ल्याने बुद्धीला भ्रंश होतो. एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा. उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. मन उतावळे होऊ देऊन रागावू नको, कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो. सांप्रतच्या पेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते हे का, असे म्हणू नको. हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. वतनाबरोबर शहाणपण असल्यास बरे. भूतलावर जन्म पावलेल्यास ते विशेष हितावह आहे. ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करीते. देवाची करणी पहा. त्याने जे वाकडे केले आहे ते कोणाच्याने सरळ करवेल? संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्यास कळू नये, म्हणून देवाने सुखदुःखे शेजारी शेजारी ठेविली आहेत. एखादा धार्मिक मनुष्य धर्माचरण करीत असतो तरी तो नष्ट होतो, आणि एखादा दुष्ट मनुष्य अधर्माचरण करीत असताही दीर्घायू होतो. हे सर्व मी आपल्या व्यर्थ गेलेल्या दिवसात पाहिले आहे.
फाजील धार्मिक होऊ नको. मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको. तू आपला नाश का करून घ्यावा? दुष्टतेचा अतिरेक करू नको. मूर्ख होऊ नको. तू अकाली का मरावे? याला तू धरून राहावे आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे. कारण जो देवाचे भय धरितो तो या सर्वातून पार पडेल. नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करीते. सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नको. देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शिव्याशाप देताना ऐकशील. कारण तूही इतरास वारंवार शिव्याशाप दिले हे तुझ्या मनास ठाऊक आहे. मी ह्या सर्व गोष्टी विवेकाने अजमावून पाहिल्या आहेत. आपण ज्ञानसंपन्न व्हावे असे मला वाटले, पण ते मजपासून दूरच राहिले. जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे त्याचा थांग कोणास लागणार? ज्ञान व विवेक ही समजून घेऊन त्यांचे रहस्य जाणावे व त्यांचा शोध लावावा. आणि दुष्टता केवळ मूर्खत्व आहे व मूर्खत्व केवळ वेडगळपणा आहे हे समजावे. म्हणून मी फिरून आपले चित्त ह्या गोष्टींकडे लाविले. मला मृत्यूहूनही दुःखदायी अशी एक वस्तू आढळली. ती पाशरूप झालेली स्त्री होय. तिचे हृदय केवळ पारध्याचे जाळे आहे. तिचे हात शृंखला आहेत. जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो. पापी तिच्या तावडीत सापडतो. उपदेशक म्हणतो, हिशोब पहावा म्हणून एकंदर गोळाबेरीज करिता मला आढळून आले ते हे. पण मी आजवर धुंडाळीत आहे, तरी मला आढळले नाही ते हे. हजारात एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियात मला एकही स्त्री आढळली नाही. पहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. उपदेशक अध्याय 8. ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करीते. तेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो. मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ. तू देवाची शपथ घेतली आहे म्हणून ती पाळ. त्याला सोडून जाण्याची घाई करू नको. दुष्ट मसलतीत शिरू नको, कारण त्याला आवडेल ते तो करीतो. राजाचा शब्द तर प्रबळ असतो. तू हे काय करीतोस असे त्याला कोण म्हणेल? जो आज्ञा पाळितो तो अनिष्ट पाहणार नाही. नेमिलेला काळ व न्याय समय हे ज्ञानाच्या मनाला अवगत होतील. प्रत्येक गोष्टीला नेमिलेला काळ व न्याय समय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते. पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते. कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही. हे सर्व मी पाहिले आहे. भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लाविले आहे.
एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करीतो, त्यावेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठ माती मिळून ते विराम पावतात. धर्माने वागणाऱ्यास पवित्र स्थान सोडून जावे लागते आणि नगरातील लोक त्यास विसरून जातात, हेही व्यर्थ. दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही, म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते. पापी 100दा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिवून वागतात त्यांचे कल्याणच होईल. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिवून वागत नाही. पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते. असे काही धार्मिक लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते, आणि असे काही दुर्जन असतात की धार्मिकांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. हेही व्यर्थ असे मी म्हटले. मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही. देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार. मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले, कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात. मग मी देवाच्या सर्व करणीकडे लक्ष दिले. तो असे दिसून आले की भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्याचे तत्व मनुष्याला कळत नाही. शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही. ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन, तर त्यालाही त्याचा थांग लागावयाचा नाही. उपदेशक अध्याय 9. ह्या सगळ्याचे मनन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला. ते हे की धार्मिक व ज्ञानी आणि त्यांची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहेत. आपण प्रेम करणार की वैर करणार हे मनुष्यास कळत नाही. हे सर्व काही त्याला पुढे प्राप्त होणार असते. जे काही घडते ते सर्वांस सारखेच घडते. धार्मिक व दुष्ट, सात्विक, शुद्ध व अशुद्ध, यज्ञ करणारा व यज्ञ न करणारा ह्या सर्वांची एकच गती होते. सात्विकाची व पाप्याची, शपथ वाहणाऱ्याची तशीच शपथ वाहण्यास भिणाऱ्याची सारखीच दशा होते. भूतलावर जे काही घडते त्या सर्वांस हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते. मानवपुत्राच्या मनात दुष्टता भरलेली असते. त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते. मग ते मेलेल्यास जाऊन मिळतात. जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते, पण मृतास तर काहीच कळत नाही. त्यास आणखी काही फलप्राप्ती व्हावयाची नसते. त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवा दावा ही नष्ट होऊन गेली आहेत.
ह्या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही. जा, तू आनंदाने आपली भाकर खा, हर्षभराने आपला द्राक्षारस पी, कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमिले आहेत, ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालीव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे. ह्या भूतलावर जे परिश्रम तू करीतोस, त्याचे हे फळ तुला आहे. जे काही काम तुझ्या हाती पडेल, ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर, कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस, तेथे काही उद्योग, युक्ती प्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान यांचे नाव नाही. मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले, तो वेगवानासच शर्यतीत यश व वीरासच युद्धात विजयश्री मिळते असे नाही. शहाण्यानाच अन्न व समंजसानाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही, तर सर्व कालवश व दैववश आहेत. कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही. अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, पाशात अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो, त्यात ते सापडतात. मी भूतलावर पुढील प्रकारचे ज्ञान पाहिले, ते मला फार थोर भासले. ते असे: एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते. त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्यास वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लाविले. त्यात एक गरीब पण बुद्धिमान मनुष्य होता. त्याने आपल्या बुद्धिबलाने त्या नगराचा बचाव केला, पण त्या गरीब मनुष्याचे स्मरणही कोणाला राहिले नाही. तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे, तथापि गरीबाची अक्कल लोक तुच्छ मानितात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत. मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे. युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. एकटा पापी बहुत हिताची नासाडी करीतो. उपदेशक अध्याय 10. गंध्याच्या तेलास मरून पडलेल्या माशांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यावर बसतो. शहाण्याचे मन उजवीकडे, पण मूर्खाचे मन डावीकडे असते. मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले. ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले. ते हे की मूर्खत्व अतिप्रतिष्ठित स्थानी स्थापित होते आणि श्रीमंतास नीचस्थानी बसावे लागते. चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले. जो खाडा खणितो तोच त्यात पडतो. जो कुंपण तोडितो त्याला सर्प डसतो. धोंडे फोडणाऱ्याला त्यापासून इजा होते. लाकडे तोडणारा त्यामुळे धोक्यात येतो. लोखंडी हत्यार बोथटले
व त्याला धार लाविली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे. सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही. शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात, पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते. त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो. मूर्ख फार वाचाळपणा करीतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते. त्याच्या मागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल. मूर्ख श्रम करून करून थकतो, पण त्याला शहराची वाट देखील उमगत नसते. हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खात पीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी. हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार निशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य. आळसाने घराचे छप्पर खाली येते, हाताच्या सुस्तीने घर गळते. ख्याली खुशालीसाठी मेजवानी करीतात, द्राक्षारस जीवास उल्हास देतो. पैशाने सर्व काही साध्य होते. तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको. आपल्या निजावयाच्या खोलीत सुद्धा श्रीमंतास शिव्याशाप देऊ नको, कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल, पक्षी तुझी गोष्ट प्रगट करील. उपदेशक अध्याय 11. आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू 7-8 जणास वाटा दे, कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही. मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते पृथ्वीवर रिचवतात. झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार. जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही. जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही. वाऱ्याची गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही. तसेच सर्व काही घडविणाऱ्या देवाची कृती तुला कळत नाही. सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नसते. प्रकाश खरोखर मनोहर असतो. सूर्यदर्शन नेत्रास रम्य असते. मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावी. अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो. जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहेत. उपदेशक अध्याय 12. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की
त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वाकतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील. पक्षाच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील. ते चढावाला भीतील. रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यास वाटेल. बदाम फुलेल, टोळसुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे. आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ. उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवीत गेला. त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे. ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात. सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात. एकाच मेंढपाळापासून ती प्राप्त झाली आहेत. ह्याखेरीज माझ्या पुत्रा असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही. बहुत ग्रंथ पठण देहास शिणविते. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.